माहिती आहे आपल्या सगळ्यांनी खूप पराकाष्ठा केले की आपण त्यावेळेला युतीमध्ये लढलो, पण त्यावेळेचे आपले पक्षप्रमुख त्यावेळेचे नेत्यांनी निर्णय घेतला आणि मग काँग्रेस राष्ट्रवादीवर आपण आघाडी केली. 1-2 वर्षांमध्ये सगळी हालचाल झाली. त्यावेळेला अतिवृष्टी झाली, ह्याची महामारी आली आणि त्यातून प्रवास करत असताना आम्ही सगळे नेते मंडळी, विशेषतः दोन्ही आमच्या भगिनी उदय साहेबांच्या अतिशय जवळ असल्यामुळे नेहमी आम्ही सांगायचो की साहेब थोडं पक्षाकडे लक्ष द्या, आपण पक्षप्रमुख आहातच पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि त्याच्यामुळे कित्येक वर्ष आपण केला. ज्यांनी आता आपल्या समोर प्रवेश केलाय ते विजय पाटील हे काँग्रेसचे गेले 36 वर्ष कार्य असणारे नेते होते, पण माझी मैत्री पक्षाचा एकंदर केलं कामा स्वरूपात त्यांनी काँग्रेसहून आपल्या पक्षामध्ये आज प्रवेश केलाय. माजी आमदार पंडित पाटील यांचे होते, जिल्हा परिषद देखील घेतलेली आहे त्या काळामध्ये. हा प्रवास करणारी खूप सारी मंडळी या ठिकाणी आहे आणि म्हणून या विधानसभा मतदारसंघातले किंवा जिल्ह्याचे अनेक नेते कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये सरळस्ते प्रवेश करताना आपण बघतो. त्याचं कारण असंच आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांचं एकंदर कामाची पद्धती, संवाद आणि त्या शासनाकडून विशेषतः त्या घोषणा करून घराने माझ्या सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात ज्याप्रमाणे दिला आहे, राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली. हे सर्व चालू असताना हे सर्व नेते मंडळांनी पक्षाच्या युतीच्या धर्माप्रमाणे हे सर्व कोर कमिटीने डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग रोहा विधानसभा मतदारसंघ असू द्या किंवा पेण सुधागड मतदारसंघ असू द्या, या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये जे माकडचाले चालू आहेत, मग तो पेणचा भोईर असू द्या किंवा अलिबागचा भोईर असू द्या, भारतीय जनता पार्टीचे रवी पाटील हे पेणचे आमदार आहेत आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे महेंद्र शेठ आमदार आहेत. परंतु तिथे गेल्या 15 दिवसापूर्वी प्रसाद भोईर म्हणून त्या मतदारसंघाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या तिथे माकड चाले चालू झाल्यानंतर सोशल मीडियावर काही भावी आमदार म्हणून असे बॅनरबाजी त्यांनी चालू केली आणि त्यानंतर बीजेपीच्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळांच्या लक्षात आल्यानंतर प्रसाद भोईर यांची पदावरून हकालपट्टी करून त्याला घरी बसवले. त्याचप्रमाणे अलिबाग विधानसभा मतदारसंघात सुद्धा छोटा भोईर हा माकड चाले करण्याचे जे काही प्रयत्न चालू आहेत, तर मी तुम्हाला नेते मंडळी एवढं सांगू इच्छितो नाही की जे आपले नेते मंडळी कोर कमिटीमध्ये आहेत तर नेते मंडळीला सांगा की 2-2.5 महिन्यावरच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुका हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आल्या असताना कमल ही निशाणी लावून जर भावी आमदार म्हणून असे जर पोस्टर बॅनर जर सोशल मीडियावर जर पाठवत असतील आणि त्याला वेळीच जर कुठे बंधन येत नसेल किंवा त्यांची कुठे पदावर किंवा पक्षात हकालपट्टी होत नसेल तर मग युतीचा धर्म आम्हीच पाळावा का? कारण पेण विधानसभा मतदारसंघात सुद्धा शिवसेनेची 40,000 मतं आहेत. हे सुद्धा जर अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये जर असले माकड चाले करत असतील तर ते सुद्धा आम्ही शिवसेने खपून घेतले जाणार नाही. मग आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आलेला पेण विधानसभा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघाला सुद्धा तिथले कार्यकर्ते आमचे सक्षम आहेत, ते सुद्धा त्या विधानसभामध्ये निवडणूक लढण्यासाठी इच्छा प्रकट केलेली आहे. परंतु आम्ही सबुरीचा सल्ला नेते मंडळांच्या दिलेला आहे आणि त्यामुळे आज तुम्ही मंत्रालय लेवलला किंवा सीएम साहेबांकडे किंवा युतीच्या नेते मंडळांकडे चर्चा करत असाल त्यावेळेला जो आमचा या तालुक्याचा प्रश्न आहे आणि जो पेण सुधागड मतदारसंघ प्रश्न आहे तो तुम्ही तिथे उपस्थित करा आणि जे काही माकडचाले करणारे लोक आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे. न पेक्षा जी 40,000 मतं सुधागड पेण मध्ये आहेत ती पनवेल मध्ये आमची ताकद आहे, उरण मध्ये सुद्धा आमची ताकद आहे. मग युतीचा धर्म आम्ही पाळावा का हे सुद्धा महत्वाचं आहे.